तिथून पुढच्या काळात एकाही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या, अन्यथा मराठा मावळा संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन याचं तहसील येथे करण्यात येणार आहे. 23 दिवसात कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये, मग कुठल्या अधिकाऱ्याचं छत्रछायाखाली हे चालू आहे का? नमस्कार, मुंबई आउटलुक मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण छत्रपती संभाजीनगर मधील अन्याय झालेल्या शेतकऱ्यांवरती जे गोरगरीब शेतकरी आहे त्यांच्या मदतीला आणि पाठीशी धावून जातात. आज असंच एक उदाहरण आज आपल्याला जिल्हा अधिकारी कार्यालय येथे बघायला मिळालं. जाणून घेऊया हे प्रकरण काय आहे. नमस्कार, मी भरत कदम पाटील, मराठा मावळा संघटनेचा प्रदेश संघटक. आज आम्ही ऍडिशनल कलेक्टर श्री अडकुणे साहेब यांना भेटलो आणि अवैधरित्या तिथं शेतकऱ्यांची जी गौण खनिज होत आहे, त्या शेतकऱ्याचा काळे म्हणून एक शेतकरी आहे सोयगाव तालुक्यातील, त्या शेतकऱ्याची जमीन 6 फूट साठी त्यांनी कल्याण टोलला दिले होते, परंतु कल्याण टोलवाल्यांनी 14 फूट त्या जमीन खोदून पूर्ण मुरुम काढून घेतला आणि काळी माती टाकतो म्हणले. काळी माती टाकण्याच्या नावाखाली 4 महिन्यापासून त्या माणसाला फिरवण्याचं काम या कल्याण टोल करत आहे. याच्या विरोधात मराठा मावळा संघटनेच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे गेलो. कलेक्टर साहेबांना विनंती केली की तुम्ही तात्काळ त्या तेथील तहसीलदारांना कल्पना द्या आणि तहसीलदाराला मॅडमला पण आम्ही स्वतः बोलून घेतलं आणि सांगितलं तिथून पुढच्या काळात एकाही शेतकऱ्याला त्रास होणार नाही याची तुम्ही दक्षता घ्या, अन्यथा मराठा मावळा संघटनेच्या वतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन याचं तहसील येथे करण्यात येणार आहे. भाऊ, अजून आमचे जे श्रोते आहेत, तर सोयगाव भागामध्ये काही धरणं आहेत आणि त्या धरणातून अवैधरित्या उत्खनन चालू. त्याच्या व्यतिरिक्त असे बरेचसे अवैध धंदे तहसीलच्या निदर्शनात आलेले असून सुद्धा त्याच्यावर कोणतीही कारवाई होत नाहीये आणि आपण त्या गोष्टीचं आपण साहेबांना किंवा अधिकारी लोकांना विचारणा केलेली आहे. तर यासाठी त्यांनी काय उत्तर दिले? आज ऍडिशनल कलेक्टर साहेबांनी अडकुणे साहेबांनी तेच सांगितलं की तहसीलदार मॅडमला स्वतः बोलून घेतलं. तिथं एसडीएम पण होते, एसडीएम ला पण सांगितलं त्याच्याकडे परवाना असल्याशिवाय एकही गाडी चालणार नाही आणि जेवढा परवाना आहे तेवढाच गौण खनिज निघला पाहिजे याची दक्षता उद्यापासून घेणार आहे. नाही घेतलं तर मराठा मावळा संघटना 100% तिथं ताकदीनिशी उतरणार आहे. मराठा मावळा संघटनेचे संघटक भरत भाऊ कदम पाटील यांनी बरेचसे प्रकरणामध्ये जातीनं लक्ष देणं सुरू केलेलं आहे आणि पुढे बघूया की लवकरात लवकर शासकीय अधिकारी त्यांच्याच अधिकाऱ्यांवरती जे भराडी पथक नेमलेलं आहे ते त्याच्यावर काय कारवाई करतं आणि या विषयाचं आपण पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून पुढे माहिती देणार आहोत. आपण आज आलेलो आहोत कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर येथे. जाणून घेऊया आज इथं आपल्यासोबत आहे विशाल बिंदवाल, संदीप भाऊ इंगळे आणि तसेच दिलीप शिंदे सर आहे. यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांनी बराचसा संघर्ष करून इथं कलेक्टर ऑफिस मध्ये त्यांच्या काय प्रमुख मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया. इथं आले. माझे नाव विशाल सुदाम बिंदवाल, मराठा मावळा संघटन महाराष्ट्र तालुका अध्यक्ष सोयगाव. मागच्या 8 दिवसापूर्वी मी सोयगाव तालुक्याच्या परिसरात जे नागद फरदापूर रोडाचे जे काम चालू आहे कल्याण टोलवाले यांची चौकशी करण्यासाठी गेलेलो होतो. हे अतिवृष्टी झाल्यामुळं शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे. या टोलवाल्यांनी शेतकऱ्यांना थोडसं फुलनी फुलाचे पाकळी सारखे एक आश्वासन दिलं आणि शेतकऱ्यांच्या जमिनीमधून उत्खनन 14 फूट पर्यंत करून टाकलेलं आहे. धरणातून उत्खनन चालू आहे, पाझर तलावातून असेल तर कल्याण टोलवाल्यांनी परवानगी घेतलेली का यांच्या मागे कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा हात आहे का? आता सोयगाव तहसील मधून मनीषा मेने जोगदंड मॅडम यांनी आदेश पारित केलेले आहे का ज्या पण गौण खनिजच्या गाड्या चालू आहेत याची चौकशी करण्यात यावी. पण यामध्ये 23 दिवसात कुठलीही कार्यवाही झालेली नाहीये. मग कुठल्या अधिकाऱ्याचं छत्रछायाखाली हे चालू आहे का किंवा मग वरिष्ठ नेत्याचा काही संबंध आहे का ज्यामुळे सोयगाव तहसीलचे काही कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी कारवाई करत नाहीत का किंवा मग पाकिटवरती चालू आहे का? अशा अनेक प्रश्न शेतकरी पण करतायत आणि त्याच्यानंतर तिथले तहसील मधले पण करतायत. त्याच्यानंतर त्या तहसीलचे परिसरात राऊंड मारला असता तिथं गोवा, देशी, भिंगरी, टँगो
कॅनॉन म्हणजे तहसील कार्यालय वाटतंय का काय वाटतंय, याचा एक हा सर्वात मोठा प्रश्न आहे. तुम्ही मागे या संदर्भात अन्न आणि औषध यांच्या आयुक्तालय म्हणजे माननीय तुकाराम मुंडे साहेबांकडे पण तिथून तुम्हाला काय प्रतिसाद मिळाला? आता बघूया 2-4 दिवसात तहसीलदार मॅडम काय कार्यवाही करतील. पहिले वरिष्ठांच्या मार्फतच जायचंय. तहसीलदार मॅडमनी काही कार्यवाही केली तर ठीक आहे, नसल तर आपण डायरेक्ट तुकाराम मुंडे साहेब यांना सुद्धा कॉल करून माहिती देणार आहे. त्याच्यानंतर त्या खिडक्यांवरती असं वाटतंय का कलर मारलेला आहे का गुटक्याने पिचकाऱ्या मारलेल्या आहेत. कलर आताच एका वर्षापूर्वी केलेले, पण असं तिथं गेल्यावर असं दिसतंय का कलर नुसतं नावाला आहे आणि गुटक्यानं बरंच मारलेला आहे. अच्छा, हे हे तिथं तुमच्या निदर्शनात आले निदर्शनात आलेले आहे. तर विशाल सर, आम्हाला हे सांगा की आता तुम्ही जी कारवाईची मागणी करत आहात तर त्याला तुम्ही उपोषण पण केले होते, आंदोलनही केले होते, दिवसापूर्वी केलं, त्याला तुम्हाला काय उत्तर मिळालं? मी अतिवृष्टी अनुदानसाठी टक्कल आंदोलन, भीक मागो आंदोलन व धरणे आंदोलन ठेवलेले होते. तर मला तहसीलदार मॅडम यांनी 2 तारखेला 2/6/2026 रोजी पत्र दिलेले आहे तेथील कर्मचाऱ्यांनी का तुमचं आजचं आंदोलन स्थगित करा आणि 15 दिवसात अतिवृष्टी अनुदान मिळून जाईल. 2 तारखेपासून 15 दिवस जर धरले तर 17 तारीख पाहिजे. 17 तारीख, 18 तारीख, 20 तारीख, 22 तारीख, 23 तारीख, तारीख पे तारीख. याच्या पहिले 50 वेळेस म्हणलेले का सोयगाव तहसीलला एकही काम होत नाही बरोबर. आणि तारीख पे तारीखच मिळत राहते. म्हणून या सगळ्या उपक्रमामध्ये किंवा या जो तुम्ही आंदोलन करताय, मागणी करताय, तर याच्यात किती गावांचा समावेश आहे आणि किती शेतकरी ज्यांच्या खरंच शेतामध्ये हे नुकसान झालं, दुष्काळाचं नुकसान झालं? खूप साऱ्या शेतकऱ्यांची खरडून जमीन वाहून गेलेली आहे, ते पण अपुरे सपुरे पंचनामे केलेले आहेत. त्याच्यानंतर अतिवृष्टी अनुदान हे सर्व शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. अजून दुसऱ्या टप्प्याची यादी पण पूर्ण नाहीये आणि तिसऱ्या टप्प्याची तर उर्वरित शेतकऱ्यांची लिस्ट खूप मोठी आहे. गोंदेगाव असेल किंवा बनोटी, तिडका, ककराळा, नांदगाव, जे बोरमाळ तांडा जे पण असेल ते इथल्या कर्मचाऱ्यांची जे तलाठी साहेब आहेत किंवा ग्राम महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी यांची पण चौकशी करण्यात यावी का यादी का तयार होत नाही म्हणून. अच्छा, त्यानंतर आपण जाऊयात संदीप भाऊकडे. संदीप भाऊ इंगळे यांनी मागे आपल्या चॅनलला बाईट दिली होती काही दिवसापूर्वी, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आहे त्या संदर्भात त्यांनी बरेचसे तक्रारी तिथं दिलेले, 18 उपोषण केलेले आहेत. तर आज त्यांना समाधानकारक उत्तर मान्य साहेब अपर आयुक्त आहेत किंवा जे काही अधिकारी आहेत त्यांना काय हे दिलं, आश्वासन दिलं? आश्वासन म्हणजे त्यांनी फक्त सांगितलं की जे आमचे तहसीलदार साहेब मॅडम आहेत मनीषाताई जोगदंड यांना त्यांनी समोर येऊन सूचना केल्या आहेत की तुम्ही तात्काळ याकडे गांभीर्याने लक्ष घालावं. परंतु चोरालाच सांगतोय आपण की तू चोरी केली असेल तर स्वतःहून हे कर. परंतु आम्हाला सोयगाव प्रशासनावर तरी आता विश्वास राहिलेला नाहीये. आम्ही एक वेळेस आता नूतन जे आपले विनयजी गौडा सर आलेले आहेत यांच्यावर एक विश्वास ठेवतोय. अप्पर जे जिल्हा अधिकारी मोदय साहेब आहेत, संभाजी अडकुणे साहेब यांच्या माध्यमातून की नक्कीच आम्हाला या संबंधित जे गोन खनिज उत्खननच्या संदर्भामध्ये जे काही कर्मचारी, अधिकारी आणि जे गोन खनिज करणारे ठेकेदार आहेत की जे मोठमोठे कंपन्यांचे ब्रँड लावून फिरतात आणि शासनाची लूट करतायत, अशांवर आम्हाला फौजदारी गुन्हे दाखल करण्याची जिल्हा अधिकारी साहेबांनी परवानगी द्यावी. यामध्ये जी मागणी केली तर त्याचा काही कालावधी ठरवलेला, निश्चित केलेला आहे जे मागणी पूर्ण होईल? आता शासनावरती विश्वास राहिला नाही. यामध्ये आता शासन आम्हाला तारीख देणार नाही. आता शासनाला आम्ही तारीख देणार आहोत. आम्ही अजून प्रशासनाला एक सहकार्याची भूमिका म्हणून 10 दिवस यष्टराची देत आहोत. या महिना अखेरपर्यंत जर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नाही तर मी त्यांना एकच सांगेल की आतापर्यंत माझं दिव्यांगत्व मी जागृत केलेलं नव्हतं, परंतु आता माझं दिव्यांगत्व जागृत करून यांना दिव्यांग बनवल्याशिवाय मी सोडणार नाही. यामध्ये आम्ही न्यायालयीन लढा तर लढणारच आहोत. आता आम्ही जिल्हा अधिकारी साहेबांना विनंती देखील केलेली आता की आम्हाला संबंधित जे गोन खनिजचे प्रमुख आहात, तहसीलदार असेल, भरारी पथक प्रमुख असेल, भरारी पथक मध्ये असलेले तलाठीपासून तर ते जे काही कर्मचारी अधिकारी आहेत यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची परवानगी द्यावी. आणि तसेच त्यांनी या कालावधीमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे
जो महसूल बुडालेला आहे शासनाचा, हा महसूल त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्याच वेतनामधून वसूल करावा. जर असं नाही झालं तर आम्ही न्यायालयीन लढा लढताच सोबत आम्ही 2022 मध्ये गोंड खनिज संदर्भामध्ये मुंबईमध्ये जाऊन आत्मदहनचा इशारा दिला होता. परंतु आता आम्ही इशारा देणार नाही. आम्ही आता डायरेक्ट ज्या दिवशी आम्हाला न्यायाची अपेक्षा संपली त्या दिवशी आम्ही मंत्रालयामध्ये जाऊ आणि आमचं जीवनच आम्ही यांच्यासाठी त्यागून देऊ. या संदीप भाऊ इंगळे असेल, दिलीप भाऊ असतील, तर या अशा बरेचसे ज्यांच्या वरती खरंच काही गोष्टीच्या जबाबदाऱ्या त्यांनी अधिकाऱ्यांना जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु हे झोपलेलं प्रशासन जे आहे तर ते कधी जागं होईल याची आपण वाट बघत आहोत.